समाजाच्या लोक आपापल्या समस्या घेऊन स्वातंत्र्य दिवसाचं औचित्य साधून इथं आपल्या समाजाचा निवारा होईल या अपेक्षेनं इथं बसलेले आहेत. काही लोक 13 ऑगस्टपासून इथं बसलेले आहेत, कारण या जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे हे इथं ध्वजारोहण करण्यासाठी येतील आणि आमच्या समस्या सोडतील ही मोठी आशा बाळगून इथं बऱ्याचशा महिला पुरुष उपोषणाला बसलेले होते. परंतु दत्तामामा भरणे यांनी कोणत्याच पद्धतीची दखल या उपोषणकर्त्यांची घेतलेली नाही. म्हणून दत्तामामा भरणे यांच्या शासनात आणि जिल्हाधिकारी मावशी यांच्या प्रशासनात आमच्या दलित, आदिवासी, ओबीसी, बंजारा समाजावर एक प्रकारचा मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे. म्हणून बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार आम्ही या उपोषणकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या ऐकून हा ज्या घटनेचा आम्ही अगदी कडव्या भाषेत इथलच्या दत्तामामा भरणेचं शासन आणि जिल्हाधिकारी मावशीचं प्रशासन यांनी स्वातंत्र्य दिनी आमच्या उपोषणकर्त्याला बोलाचा भात आणि बोलाची कढीच पोटभर चारली. गोड बोलून या लोकांचा समाधान केलं, परंतु लेखी स्वरूपात कोणत्याच पद्धतीचे निर्देश ना इथल्या शासनाने दिले ना प्रशासनाने दिले. म्हणून या घटनेचा आम्ही भर पावसात जाहीर निषेध करून महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संविधानात्मक अधिकाराचा शृंखला पकडून येणाऱ्या काळामध्ये 2 दिवसात जर या लोकांना न्याय मिळाला नाही तर मोठे नाईलाजास्तव आम्ही संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार विविध सामाजिक संघटनेला घेऊन पोलीस स्टेशनवर, पोलीस प्रशासनावर आम्ही मोर्चा काढू अशा पद्धतीचा इथं आम्ही सर्व लोकांनी इशारा दिलेला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आमच्या मागासवर्गीय श्वेता पडवाने याच्या डॉक्टरच्या चुकीमुळं, डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळं तिचा मृत्यू झाला. तिच्या बाळाला सुरक्षित जन्म दिला, परंतु त्या डॉक्टरच्या चुकीच्या उपचारामुळे तिचा मृत्यू झाला. या घटनेला जबाबदार असणारे या सामान्य जिल्हा रुग्णालयाचे सीएस अनिल कावरसे यांच्यावर तत्काळ ॲट्रॉसिटीचे गुन्हे नोंदवा, त्यांच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यावर गुन्हे नोंदवा अशा पद्धतीची मागणी हे पीडित कुटुंब करीत आहे. परंतु त्यांच्या मागणीकडे